काल निकाल दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आमदार आणि उद्धव ठाकरे यांचा आता पक्ष वेगळा की फूट पक्षात नाही असं तुमचं निकाल म्हणतो? माझ्या समोर जो निवाडा होता तो सोडवताना मला एवढंच ठरवायचं होतं की आज विधिमंडळ पक्षातील जे गट आहेत त्यांच्यापैकी कोणता गट मूळ राजकीय पक्ष रिप्रेझेंट करतो त्या संदर्भातली मी निर्णय दिलेला आहे. अर्थातच एका पक्षात दोन व्हिप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना व्हिप रेकग्नाइज केलंय त्यांचा व्हिप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल. पण म्हणजे भरत गोगावले यांनी जर आज व्हिप इश्यू केला तर तो व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का? ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत त्या गटातल्या प्रतोदाचा व्हिप त्यांना ऍप्लिकेबल होईल. परत मी आपल्याला विचारते, म्हणजेच भरत गोगावले सध्या आपण मान्य केलेला, शेवटी अध्यक्षांनी कोणाला मान्यता दिली आहे ते महत्वाचं आहे. प्रतोद हा विधिमंडळ गटासाठी नियुक्त करतो. आता नियुक्त केलेला प्रतोदाला रेकग्निशन देतो. मला एक गोष्ट सांगा, जर का आज व्हिप इश्यू केला, व्हिप आपण आमदारांनाच इश्यू करतो, आपण विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख कार्यकर्त्याला व्हिप इश्यू करतो का? नाही. आणि विधिमंडळ गटातील सदस्यांना आपण व्हिप इश्यू करतो. त्यामुळे विधिमंडळ गटातील सदस्यांना व्हिप इश्यू केला की जे जे त्या विधिमंडळ गटातले सदस्य आहेत त्यांना तो ऍप्लिकेबल होणार. अध्यक्षांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नावाचा गट अस्तित्वात आहे का आता? अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्र विधिमंडळ गटांपैकी केवळ शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे. म्हणजे याचा अर्थ जर काढायचा झाला, जरी तुम्ही म्हणत नसलात तरी तो हाच की भरत गोगावले यांचा व्हिप कुठंतरी त्या आमदारांना. मी आपल्याला कायदेशीर तरतुदी आणि विधिमंडळाच्या नियमानुसार जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे. त्यामुळे आता त्या वस्तुस्थिती अनुसार प्रत्येक आमदारांनी आपल्या इच्छेनुसार जो त्याला योग्य वाटतं, जे कायद्याला धरून काम जे करू इच्छितात त्यांनी त्याप्रमाणे काम करावं. पण स्वतः ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आहेत आणि इतर जे त्यांचे आमदार आहेत त्यांना जर आज गोगावलेंचा व्हिप पाळायचा नसेल आणि तरीही आमदारकी आपली शाबूत ठेवायची असेल तर त्यांना काय करावं लागेल? बघा, एखादं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झाल्यानंतर मी त्याच्यावर निर्णय देऊ शकतो. तो फाईल व्हायच्या आधी निर्णय द्यायचा अधिकार माझ्याकडे नाही. मग खरं तर अजून एक प्रश्न माझ्या समोर त्यामुळे निर्माण होतो की उद्धव ठाकरे